नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण शालार्थ बद्दल माहिती घेणार आहोत. शालार्थमध्ये सध्या आपल्याला संच मान्यता पद आणि UDAS कोड जो आहे तो मॅप करण्यासाठी सांगितलेला आहे. तो संच मान्यता इंटिग्रेशनचं काम पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पगार बिल आपलं सप्टेंबरचं जनरेट होत नाहीये. तर ही जी संच मान्यता मॅपिंग आहे ही कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपण सुरुवातीला DDO1 चं लॉग इन केलेलं आहे. आता DDO1 लॉग इन आल्यानंतर आपण वर्क लिस्ट मध्ये जाऊन पहिलाच ऑप्शन आहे संच मान्यता इंटिग्रेशन. याच्यामध्ये पोस्ट मॅपिंग आणि संच मान्यता UDAS कोड मॅपिंग असे दोन ऑप्शन आहेत. सुरुवातीला UDAS कोड मॅपिंग आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर पोस्ट मॅपिंग करावं लागणार कारण आपण डायरेक्ट पोस्ट मॅपिंगला गेलो त्या ठिकाणी आपल्याला सूचना येते की अगोदर तुम्ही UDAS कोड मॅपिंग करा आणि त्याच्यानंतर मग हे काम म्हणजे ह्या टॅबचं काम आपल्याला करता येईल. तर आता आपण वर्क लिस्ट मध्ये जाऊन संच मान्यता त्याच्यातलं संच मान्यता UDAS कोड मॅपिंग याला आपण क्लिक करू. UDAS कोड मॅपिंग मध्ये आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी जो UDAS कोड ऑलरेडी आपण फिल केलेला आहे म्हणजे पूर्वी जो फिल केलेला होता तो या ठिकाणी दिसतो. तो जर बरोबर असेल तर मग आपल्याला जास्त बदल करायची आवश्यकता नाहीये. आणि हा जो इथे जो मेसेज आहे बघा की इज मेन्शन UDAS कोड इज करेक्ट, येस ऑर नो हे असं विचारलेलं आहे. तर बरोबर असेल तर इथे येस ऑटोमॅटिकली आहे. जर UDAS कोड चुकीचा असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. आता हे UDAS कोड बरोबर आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये कोणता बदल करायची गरज नाहीये. फक्त इथे जी स्कूल कॅटेगरी आहे त्या स्कूल कॅटेगरी मध्ये जाऊन आपल्याला ह्याची जी कॅटेगरी आहे शाळेची म्हणजे शाळेचा प्रकार कोणता आहे म्हणजे कुठून कुठपर्यंत शिकवलं जातं. तर आता ही प्रायमरी लेवलची शाळा आहे म्हणून आपण प्रायमरी घेऊया. 1ली ते 8वी असेल तर प्रायमरी विथ अपर प्रायमरी आणि मग जसे शाळा आपली आहे त्याप्रमाणे आपण ऑप्शन निवडू शकतो. आता हे निवडल्यानंतर आपलं सेव्ह आणि फॉरवर्ड करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जो मायनॉरिटी स्टेटस नो आहे ते काही ठिकाणी येस लिहून येतं त्यावेळेस या ठिकाणी जी फाईल आहे ती अपलोड करण्यासाठी सांगितलं जातं. तर असा मेसेज समजा येत असेल की मायनॉरिटी मध्ये शाळा नाहीये तरी पण तिथे येस आला असेल तर हेच पेज पुन्हा एकदा तुम्ही लोड करायचं आहे. कधी कधी लोडिंग प्रॉब्लेम असल्यामुळे तसं होऊ शकतं. आता आपली ही माहिती पूर्ण झालेली आहे. आता आपण सेव्ह अँड फॉरवर्डला क्लिक करू. आता इथं मेसेज आलेला आहे एंट्री हॅज बीन सेव्ह अँड फॉरवर्ड टू द नेक्स्ट ऑथॉरिटी फॉर व्हेरिफिकेशन. ओके करूया. आता यानंतर DDO2 लॉग इन वरून हे जे UDAS कोड मॅपिंग आहे हे आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. आपण तिथून व्हेरीफाय करूया. आता मी स्वतः शालार्थ समन्वयक असल्यामुळे माझ्याकडे ते लॉग इन आहे. आता मी त्या लॉग इनला जाऊन संच मान्यता UDAS कोड व्हेरिफिकेशनला क्लिक करतो. आणि या ठिकाणी ज्या ज्या शाळांची माहिती आलेली आहे ते आपण इथून व्हेरीफाय करू शकतो. जिथे DDO कोड दिसतात आणि आपल्याला ते DDO कोडला क्लिक करायचं आहे. DDO कोडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळी माहिती दिसते. UDAS कोड दिसतो आणि स्कूल कॅटेगरी वगैरे सगळं दिसतं. जर माहिती बरोबर असेल तर अप्रूव्ह करा. समजा चुकून आपल्याकडून फॉरवर्ड झाला आणि काही करेक्शन असेल तर आपण इथून रिजेक्ट पण करू शकतो. आता रिजेक्ट करायचं असेल तर रिमार्क्स द्यावा लागेल. आता माहिती बरोबर आहे आपण अप्रूव्ह करूया. आता एंट्री अप्रूव्ड सक्सेसफुली असं आलेलं आहे. तर हे लेवल 2 लॉग इन वरचं आपलं UDAS कोड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा शाळा लेवलला आपल्याला यायचं आहे. DDO1 लेवलला आल्यानंतर परत वर्क लिस्ट संच मान्यता इंटिग्रेशन मध्ये पोस्ट मॅपिंग हा जो पहिला ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक करू. आता पोस्ट मॅपिंग मध्ये आल्यानंतर कशा प्रकारे माहिती भरायची ते आपण पाहूया. तर आपण पोस्ट मॅपिंग या स्क्रीनला आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पोस्ट दिसतात आणि या ठिकाणी थोडंसं जो एक कॉलम आहे अटॅच्ड एम्प्लॉई विथ धिस पोस्ट म्हणजे ज्या त्या शाळेमध्ये ज्या पोस्ट शाळेमध्ये क्रिएटेड आहेत त्या पोस्ट इथे दिसतात आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर त्या पोस्टला जो शिक्षक अटॅच आहे त्याचं नाव दिसतं. आता इथं पहिली पोस्ट आहे ती
ब्लँक आहे, म्हणजे ते शिक्षक सध्या नाहीये. आणि या ठिकाणी 2 शिक्षक आहेत, त्यांची नावं आपल्याला इथे दिसतात. आणि आता आपल्याला काय काम करायचं ते बघूया. सुरुवातीला जे शिक्षक आहेत त्यांची माहिती आपण भरूया. इथे दुसऱ्या नंबरला एका शिक्षकाचं नाव आहे. तर पहिल्यांदा काय विचारले, कास्ट कॅटेगरी विचारले. तर कास्ट कॅटेगरी आपण त्या शिक्षकांची आपण टाकायची, म्हणजे मूळ प्रवर्ग. त्यांचा जो मूळ प्रवर्ग असेल तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. अपॉइंटमेंट कॅटेगरी आहे, ती पण आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर इथे जो सब्जेक्ट आहे तो ऑल सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, ऑल सब्जेक्ट. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी डिझिग्नेशन ॲज पर संच मान्यता याच्यामध्ये ते कोणत्या पदावरती. आता ही द्विशिक्षकी म्हणजे लहान शाळा आहे 1ली ते 5वीची, त्यामुळे येथे ग्रॅज्युएट टीचर तर नाही आहे. त्याच्यामुळे अंडर ग्रॅज्युएट टीचर ही जी पोस्ट आहे ती आपण घ्यायची आहे. इज दिस पोस्ट ॲज पर संच मान्यता, म्हणजे संच मान्यतेनुसार पद आहे का, तर बरोबर आहे. आता DDO 1 रिमार्क मध्ये आपण काय टाकू शकतो, तर कोणत्या वर्षीची संच मान्यता आहे ते आपण त्या ठिकाणी नमूद करू शकतो, 2022-23. ॲज पर 2022-23 असा रिमार्क आपण देऊया. आणि हे झाल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रॉल करता येईल इकडे, आणि इथे आपण सेव्ह ड्राफ्ट म्हणू शकतो, म्हणजे एका शिक्षकाची माहिती केली की आपण ती सेव्ह करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या शिक्षकाची माहिती आहे, त्यांची माहिती आपल्याला नोंदवायची आहे. त्यांचा मूळ प्रवर्ग आणि निवड प्रवर्ग आपल्याला नोंदवायचा आहे. विषय आहेत त्याची नोंद करायची, ऑल सब्जेक्ट. पोस्ट जे आहे ती संच मान्यतेप्रमाणे अंडर ग्रॅज्युएट टीचर. आता याकरिता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संच मान्यता कोणती घ्यायची, तर लगतच्या वर्षातली मंजूर असलेली किंवा पोर्टलवर उपलब्ध असलेली. तर आता संच मान्यता पोर्टलवरती सन 2022-23 ही संच मान्यता उपलब्ध आहे. त्यामुळे त्या ठिकाणची जी पद आहेत ती आपण या संच मान्यतेकरता घ्यायची आहेत. आणि त्याप्रमाणे पद नोंदवायची आहेत. आणि संच मान्यतेमध्ये ज्या नावाने ते पद असतं तेच पद आपल्याला इथे निवडायचं आहे. आता येथे यस, इज दिस पोस्ट ॲज पर संच मान्यता, त्याला आपण यस केलेलं आहे. रिमार्क टाकूया. आणि इथून सेव्ह पण करू शकता तुम्हाला करायचं असेल तर, नाही केलं तरी चालतं, पण सेव्ह करून ठेवूया आपण. डायरेक्ट पण तुम्ही माहिती भरून फॉरवर्ड करू शकता. सेव्ह केलंच पाहिजे असं काही नाही, परंतु कदाचित आपल्याला वेळ लागू शकतो, कधी कधी लॉग आउट होतं. त्याच्यामुळे जी माहिती भरली ती आपण सेव्ह करून ठेवतो. आता इथं जर आपण 2 शिक्षकाची माहिती भरली, आता वरती एक पोस्ट व्हॅकंट आहे, तिथे सध्या म्हणजे ते पद रिक्त आहे. तर मग हे जे पद मंजूर आहे का हे आधी आपण बघून घ्यायचं. तर या शाळेला 3 पद मंजूर आहेत, त्याच्यामुळे तिन्ही पद या ठिकाणी येतील. आणि जे 2 शिक्षक अटॅच कार्यरत 2 आहेत त्याची माहिती आपण भरलेली आहे. आता जर आपण सेव्ह अँड फॉरवर्ड करायला गेलो, तर ते काय म्हणते की डेजिग्नेशन फॉर फॉर पोस्ट फील्ड आर मॅन्डेटरी, म्हणजे डेजिग्नेशन फॉर पोस्ट म्हणजे कुठली, की आता हे जे वरची रिकामी राहिलेली पोस्ट आहे त्याचे आपल्याला डेजिग्नेशन आपल्याला नोंदवायचं आहे. हे जे डेजिग्नेशन ॲज पर संच मान्यता आहे ते आपण या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्यांचं जे कास्ट कॅटेगरी आणि अपॉइंटमेंट कॅटेगरी, आता या ठिकाणी शिक्षक नाहीये पण आपल्याला माहिती त्यांची नोंदवावी लागेल, म्हणजे काय, तर नॉट ऍप्लिकेबल म्हणून आपण या ठिकाणी नोंदवू शकतो, कारण त्याशिवाय ते आपलं फॉरवर्ड होत नाही. तर परत एकदा आपण बघूया सेव्ह आणि फॉरवर्ड करून. बघा, सिलेक्ट अपॉइंटमेंट कॅटेगरी आणि कास्ट कॅटेगरी ॲट वन असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे 1 नंबरला नाव आहे त्यांचं ते कास्ट कॅटेगरी आणि अपॉइंटमेंट कॅटेगरी नोंदवायचे आहे. तर सध्या इथे शिक्षकच नाहीये, त्यामुळे ते नॉट ऍप्लिकेबल आपल्याला निवडायचं आहे. या ठिकाणी सब्जेक्ट ते आपण घेतलेले आहे आणि इथे रिमार्क आपण टाकूया. आणि सेव्ह केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट फॉरवर्ड केलं तरी चालेल. आता अशा प्रकारे आपली ही माहिती झालेली आहे. आता सेव्ह अँड फॉरवर्ड आपण करूया.
एंट्री हॅज बीन सेव्ह अँड फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी फॉर व्हेरिफिकेशन. म्हणजे आता आपली माहिती ही व्हेरिफिकेशन साठी पुढे गेलेली आहे. शाळेत म्हणजे DDO 1 लेव्हलचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. DDO 2 लेव्हलला ती माहिती येते आणि मग ती माहिती आपल्याला DDO 2 लेव्हलला जाऊन आता या ठिकाणी पोस्ट व्हेरिफिकेशन मध्ये जाऊन आपण ज्या कोडची माहिती किंवा ज्या शाळांनी माहिती पाठवलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. त्या UDAS कोडला आपण त्या DDO कोड आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथली सगळी माहिती दिसते. जर माहिती बरोबर असेल तर आपण अप्रूव्ह करायचं आहे. रिजेक्ट जर काही दुरुस्ती असेल तर रिमार्क टाकून आपल्याला रिजेक्ट पण करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे संच मान्यता याप्रमाणे आपल्याला संच मान्यता इंटिग्रेशनचं काम करता येईल. जर समजा याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. धन्यवाद.